शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांचे वाढदिवस करतो का? आजचा आपला वाढदिवस कोणाचा साजरा करतोय आपण? स्वराजच्या मम्मीचा, स्वराजच्या आपण दीदीचा पण वाढदिवस साजरा करायचो, धनश्रीचा, स्वराजचा पण करतो. आणि त्यांचा आपला वाढदिवस आजच करतोय का? वेळोवेळी आपण दरवर्षी करत असतो. आणि त्यांची मदत तुम्हाला सर्वांना होतच असते. त्यांच्याकडून तुम्हाला नेहमी काय मिळतो? खाऊ मिळतो. आज त्यांनी तुम्हाला खाऊ बरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, लेखन साहित्य वाटप करण्यासाठी आणलेलं आहे. त्याबद्दल शाळेच्या वतीने, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने, आपल्या अध्यक्षांच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. खरं तर विद्यार्थ्यांच्या पालकांचा वाढदिवस शाळेत साजरा होणं ही एक वेगळी संकल्पना आहे. विद्यार्थ्यांचे वाढदिवस शाळेत होत असतात, परंतु पालकांचा वाढदिवस होणारी आपली पहिली शाळा असावी असं मला वाटते. आणि त्यांनी शाळेला, विद्यार्थ्यांना भरघोस मदत केल्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांची मदत, त्यांचे विद्यार्थी जरी पुढे गेले तरी त्यांची वाढदिवस कायम साजरे व्हावेत हेच मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि त्यांची उत्तरोत्तर भविष्य काळात चांगली प्रगती हो. त्यांची प्रगती चांगलीच आहे, परंतु अजून त्यांची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने हो. आपल्या शाळेचे अध्यक्ष भगवान कामते आणि इथं उपस्थित असलेले आपले सगळे शिक्षक स्टाफ आणि आपल्या ग्रामस्थ पायल ताई जाधव यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज मुलांना खाऊ आणलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मुलांसाठी जे शैक्षणिक साहित्य लागतं तर ते साहित्य वाटप त्या करण्यासाठी आलेले आहेत इथं. आणि त्यांचा नेहमीच आपल्या शाळेला नेहमीच सहकार्य असतं किंवा प्रत्येक वेळी त्यांना त्यांची कुठल्याही गोष्टीत पुढारपणा घेऊन किंवा पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्ट शैक्षणिक सहल असू द्यात किंवा त्यांची आता इच्छा आहे की सहल न्यायची, मी गाडीची तयारी करते मॅडम पण चला, म्हणजे इथपर्यंत सगळं म्हणजे त्यांचं सहकार्य नेहमीच असतं. तर त्यांना आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं किंवा शिक्षक स्टाफच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि असंच तुमचं सहकार्य आमच्या शाळेला लाभो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. पायल जाधव यांचा बर्थडे निमित्त आज त्यांनी शाळेत आपल्या मुलांना साहित्य वाटप केलं आहे, शैक्षणिक साहित्य वाटप, की जे मुलांना आपल्या चांगलं उपयुक्त आहे. त्याबद्दल शाळेच्या वतीनं, आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या अध्यक्षांच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानते. आणि सर्वांनी त्यांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आपल्या शाळेत या ठिकाणी पायल अमोल जाधव आलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. तसंच आपल्या शाळेचे अध्यक्ष पण या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भगवान कामते उपस्थित आहेत. तर आज त्यांना इथं वाढदिवस काय साजरा करावा असा वाटला? काहीतरी त्यांची सामाजिक बांधिलकी असते कायम त्यांचं त्या सारख्या शाळेला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत असतात. मागच्या पण महिन्यात त्यांनी दिलं होतं आपल्याला ना खाऊ. काय दिलं होतं सांगा? माहिती सगळ्यांना काय दिलं होतं? मिसळपाव दिला होता का नाही? अगदी म्हणजे त्यांच्या मनात आला आणि त्यांनी तो मिसळपाव पाठवून पण दिला सगळ्यांच्यासाठी. तर कायम त्यांचं या ठिकाणी सहकार्य असतं किंवा विद्यार्थ्यांना त्या सतत खाऊ देत असतं. तर आपण सर्वांनी आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. तसंच आज त्यांनी सर्व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य सुद्धा आणलेलं आहे, अंगणवाडी पण तुम्हाला सुद्धा आणलेलं आहे. तर आज या ठिकाणी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया. पायल अमोल जाधव त्यांचा आज आपण इथं बर्थडे साजरा करणार आहे. त्याबद्दल सगळ्या मुलांच्या वतीने, सगळ्या शिक्षक स्टाफच्या वतीने, सगळ्या पालकांच्या वतीने त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.